छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून युतीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल आणि राजेंद्र जंजाळांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली। भाजपच्या सोबत चर्चा करून युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी ही समिती आता काम करणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीमध्ये मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचा समावेश आहे। तर 15 तारखेच्या नंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेनं सावध भूमिका घेतली। महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेले मतभेद आणि मनभेद दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात येतोय। नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती अंतर्गत गटबाजी आणि संघटनात्मक स्पर्धा दोन्ही पक्षांमध्ये बघायला मिळाली। यावेळेला असे प्रकार टाळण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून प्रयत्न केले जात आहेत। तर मुस्लिम भागामध्ये भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणामधून ही बाब समोर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। मुस्लिम बहुल भाग असलेल्या 18 वॉर्डांमध्ये भाजपने सर्वे केला। यामध्ये शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव असून या जागा शिंदे सेनेला दिल्या तर फायदा होऊ शकतो असं भाजपच्या अंतर्गत सर्वेमधून समोर आलंय। काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही, परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही। सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।